जय भीम। मी प्रकाश रामचंद्र रणपिसे, राहणार आंबोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे व आम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक धाकू रणपिसे व इतर मागासवर्गीय शेतकरी सर्व राहणार आंबोडी आम्ही सर्वजण सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून पुरंदर तालुका उपविभागीय इमारत सासवड या कार्यालयासमोर रोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहोत। याचे कारण सासवडचे मंडलाधिकारी माननीय सुहास कांबळे यांच्या चुकीच्या अहवालानुसार पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत यांनी आमच्या इनाम वर्ग 6ब महारवतन या आंबोडी येथील शेतजमिनीमधून मूळ शेतकरी नसलेल्या अनवर बाबूलाल शेख या उद्योजक असलेल्या व्यक्तीस आर्थिक तडजोडीमधून संगनमताने आमच्या महारवतनी इनामी शेतजमिनीतून रस्ता देण्याबाबतचा अन्यायकारक आदेश दिला आहे। हा निर्णय आमच्यावर अन्याय करणारा व आमचे कायमस्वरूपी आर्थिक नुकसान झाले आहे। पुरंदर तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनीतून कारण नसताना रस्ता देऊन त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले जात आहे। मी याद्वारे पुरंदर तालुक्यातील मागासवर्गीय शेतकरी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, बहुजन हक्क परिषद, वंचित बहुजन परिषद व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सर्व मान्यवरांना नम्र आवाहन करतो की माझ्यावर झालेला अन्याय हा संघटित व संगनमताने आर्थिक तडजोडीतून करण्यात आला आहे। सदर केसमध्ये रस्ता मागणारा इसम हा मूळ शेतकरी नाही, तो उद्योजक आहे आणि एका उद्योजकाला रस्ता देण्याचे आमचा संबंध नाही। सदर रस्ता हा सर्वे नंबरच्या बांधावरून नाही किंवा त्या ठिकाणी पाणंद रस्ता नाही। असे असताना केवळ आर्थिक तडजोडीतून सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांनी दिलेला खोट्या अहवालानुसार कोणतीही पडताळणी न करता माननीय तहसीलदार विक्रम राजपूत यांनी रस्ता करण्याबाबतचा दिलेला आदेश महारवतनी शेतकऱ्यावर अन्याय करणारा व त्यांना उद्ध्वस्त करणारा आहे। त्यामुळे आम्ही एक वेळ आत्मदहन करू परंतु रस्ता देणार नाही असा संकल्प करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। या आमच्या निर्णायक लढ्यात आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला बळ देण्याचे काम करावे। तसेच पुरंदर तालुक्यातील पत्रकार बांधवांना देखील नम्र आवाहन करतो की मी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकार बांधवांनी देखील या आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी व आम्हाला सहकार्य करावे व आंदोलनाला प्रसिद्धी देऊन पुन्हा कोणत्याही प्रशासकीय अधिकारी चुकीचे काम करणार नाही असा वचक व दरारा निर्माण करावा असे नम्र आवाहन करतो। जय भीम।